पोस्ट बोर्डिंग या बोर्डिंगची पूर्वी अशी ओळख होती की ढोर चांभार बोर्डिंग. आणि त्यावेळी शाहू महाराजांनी 1919 साली या वसतिगृहाची सुरुवात केली. आपल्या महार माग ढोर चांभार या मागासवर्गीय मुलांच्यासाठी 1908 साली एक वसतिगृह सुरू केलं. त्याचं नाव मिस्टर बोर्डिंग. त्याच्यानंतर आपल्यासुद्धा या मागासवर्गीच्या यांच्यामध्ये कॅटेगरी आहे. त्याच्यानुसार तिथं थोडंसं काय संघर्ष व्हायला लागला. म्हणजे आम्ही यांच्याविषयी आहे असा आहे असा विषय झाल्यामुळं गंगाराम पोळ आणि डेस पवार माजी आमदार डेस पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे मागणी केली की आमच्या कॅटेगरीसाठी म्हणजे ढोर आणि चांभार यांच्यासाठी वेगळं आमचं हॉस्टेल द्या असं त्यांनी मागणी केल्यामुळं 1919 साली तिथे एक तयार बिल्डिंग होती. तुम्ही बघितल्या जुनं होतं खापऱ्यांचं ते बोर्डिंग दिलं ती जागा दिली आणि त्या वसतिगृहामध्ये त्या 1919 पर्यंत ढोर आणि चांभार समाजाची फक्त मुलं शाळा शिकत होती. त्याच्यानंतर त्या वसतिगृहाचं नाव बदलून आपल्या इंदुमती राणी सरकार जे प्रिन्स शिवाजी आहेत त्यांच्या मिसेस यांचा वयाच्या इंदुमती राणी सरकारांच्या वयाच्या 10व्या वर्षी लग्न झालं आणि 11व्या वर्षी त्यांना वैधव्य पडतं. आता शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बघा, शहाजी पाटील समोर जी बाग आहे की प्रिन्स शिवाजी त्यांचा तो तिथं पुतळा आहे. ते शिवाजी महाराज ॲक्सिडेंटली वारलेत आणि त्यावेळीपासून त्यांनी जे वैधव्य दिवस काढले ते अगदी म्हणजे तो इतिहास वेगळाच आहे. त्यांच्या शिक्षणाची सोयीसुद्धा ते ही कुठली ती राजपूतवाडीची तिथं तळं कुठलं आहे ते आपलं तिथं त्यांनी सोनतळ्याला तिथे ती सोनतळीला तिथे त्यांनी या राणी इंदुमती सरकारांची राहायची सोय केली होती. आणि त्यांना शिकवण्यासाठी हे आयर्न किचन आयर्न मॅडम ते तिथं त्यांच्या नावानं हे आयर्न किचन हायस्कूल सुरू केलं. असा हे साधारणपणे इतिहास आहे. 1919 पासून ते आज तक आहेत हे वसतिगृह. 1947ला आपला देश स्वतंत्र झाला आणि ही सगळी वसतिगृह शासनाकडे वर्ग झाली. त्यावेळेची वसतिगृह चालू अगदी गुजरातच्या बाँड्रीवर गुजरातपासून ते इकडे धारवाड वगैरे बेळगाव वगैरे इथपर्यंत ही सगळा एक आपला भाग होता. मुंबई गव्हर्निंग काउन्सिल हे राज्य होतं हा संयुक्त महाराष्ट्र. आणि त्यावेळी भाषावर प्रांत रचना झाली. त्यावेळेला गुजरात वेगळं झालं, कर्नाटक वेगळं झालं आणि आपलं वसतिगृह. हा इतिहास कसा लावला मला तर 2017 साली शासनानं अचानक आदेश काढला की ज्याच्याकडे मंजुरी आदेश आहेत त्यांचीच मान्यता राहील, नाही सगळी वसतिगृह बंद करण्यात येईल. मग आम्ही शोधून ते मुंबईचे एक सहाय्यक अभियंता नाही 5 जिल्ह्यांचे अभियंता काय म्हणतात ते आमचे ते ह्या संस्थेचे संबंधित होते रामाने अभियंता होते आयुक्त. आणि ते रामाने साहेबांनी तो इतिहास शोधून काढायचा नेटवरने आणि ती आम्हाला त्याची कॉपी काढून दिली. आणि ते आमचं वसतिगृह मिस्टर बोर्डिंग प्रिन्स हे आर्य समाज बोर्डिंग अशी वसतिगृह वाचली. नाही ते 2017लाच ते वसतिगृह साधारण बंद झालीच. पण याच्या पाठीमागं भरपूर आम्ही त्यावेळी दिलीप कांबळे होते सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री होते त्यांच्यावर सुनावणी लावली. त्याच्यानंतर 2000 मी इथे 1991 काम म्हणजे सांभाळलं ही वर्षी. त्यावेळेपासून ते आजपर्यंत 60 मुलांची आमची मान्यता आहे. त्या मान्यसंख्येनुसार वसतिगृहाचे बहुतेक पूर्णता होती असती. पण कोरोनाच्या काळात थोडंसं झालंच म्हणजे वसतिगृह बंद होतं 2 वर्ष. त्यामुळं मग 6 विद्यार्थी पहिल्यांदा, मग 22, मग 35, मग आता 53 ह्या वर्षी होते. जून महिन्यात 61 विद्यार्थी होते पण शेवटपर्यंत 53 राहिलेत. आता 10वीची मुलं गेली, 9वीची मुलं गेली. आता 25 विद्यार्थी आपल्याकडे आहेत. आता 5वी ते 8वीची फक्त मुलं आहेत. आता एक 9वी 10वीची आता काही देणार नाही ती पैसे झाल्यामुळे गेले. अशा पद्धतीने हे आपण ऐतिहासिक वसतिगृह तुम्ही इथं आलात. यापूर्वी पण तुम्ही येऊन गेला इथे कोरोना काळात पण तुम्ही येऊन गेला होतात आणि त्यावेळी पण आम्हाला खूप मदत झालेली आहे. तर हे असं शाहू महाराजांचं चांगलं काम आपण तुम्ही तुमच्या माध्यमातले पुढे रेटताय याच्याबद्दल खरोखर कौतुकच वाटते. आपण एक प्रकारे शाहू महाराजांना आणि फुले शाहू आंबेडकरांचंच काम पुढं ढकलतोय.
बाबासाहेब ज्या म्हटले मी रथ इथपर्यंत ओढत आणलाय ते तुम्हाला पुढे नेता आला नाही तर किमान मागं ते जाऊ नका. हे लक्षात ठेवून तुम्ही इथं सगळे हे इतकं तरुण पिढीनं आणि खास करून या तरुण पिढीचं कौतुक वाटेल. तुम्ही आम्ही आता आमची वही येत जातात पण ह्यांच्यावर तुम्ही ते संसार घडवता याबद्दल मला बरं वाटतं. आणि बघा जे काय तुम्ही खाऊ किंवा आणि काय आणलं असेल ते पूर्ण वाटा आणि जे काय तुम्ही काम करता याच्याबद्दल मी तुमचा सदिच्छा व्यक्त करतो आणि ते थांबतो.